हॅलो मित्रांनो, सेकंड सेमीफायनल चालू आहे. तरी पण कुठल्याही संघाचा 12 खेळाडू नाव सांगायला येत नाही. खूप खंत वाटते आम्हाला.
हॅलो. तर सेकंड सेमीफायनल चालू असताना पहिल्या षटकामागे धावसंख्या झाली ती 1-13. तर स्ट्राईकला राजू पाटील आणि नव्याने गोलंदाजाला सौरभ, ज्याने आतापर्यंत लेग स्पिन ऑफ स्पिन करून फलंदाजाला चांगलं नाचवलेलं आहे. तोच सौरभ आता गोलंदाजीच्या मार्गावर सामना करेल राजू पाटील. सामना 4 षटकांचा लक्षात घ्यायचा आपण. सेकंड सेमीफायनल ही चालू आहे. जोरात हिट करणार हातामध्ये चेंडू होता तो केरले पंचांच्या बाजूने. दरम्यान 1 धाव पूर्ण प्रयत्न असेल आणि दरम्यान 2 धाव पूर्ण. आणि फायनलमध्ये DLIB सुपर किंग्स हा फायनलमध्ये धडक मारलेले. पाहूया त्यांच्यासाठी फायनलमध्ये कुठला संघ धडक मारतोय. 2-2. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजीच्या मार्गावर सामना कर राजू. पुन्हा एकदा जोरात हिट करणार त्यामध्ये. मी अगोदर म्हटलं होतं सौरभकडे अशी क्षमता आहे ऑफ स्पिन लेग स्पिन करून तो फलंदाजाला आपल्या गोलंदाजावर नाचवतोय. आणि दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असती धावसंख्या येते ती 1-15. आता मात्र जोरात हिट केला पाहिजे. पाहूया चेंडू सीमा पार षटकार. आता मात्र सौरभची जी गोलंदाजी होती ती ओळखली राजू पाटील यांनी आणि आता त्यांना सूर सापडले. पाहूया यापुढे ही सूर कायम राहतोय का परत सौरभ वापसी करतोय. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजीच्या मार्गावर सामना करेल तो राजू पाटील. धावसंख्या 21. चला मित्रांनो, टाइम वेस्ट घालू नका. वेळेला खूप महत्व आहे. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजीच्या मार्गावर सामना कर राजू पाटील. पुन्हा एकदा जोरात हिट केले. चेंडू जाते काऊ कॉर्नरच्या वरनं सीमा पार आणि आज कॅच पकडलेले. अति सुंदर शतक. चांगलं जज केलं होतं क्रांती याने. असं वाटलं एक क्षणाला कुंदर जेज केलं होतं क्रांती यांनी. आपला बॅलन्स राखून एक मोठा झटका बसला येतो राजू पाटील यांच्या स्वरूपात. आता नव्याने आलेला फलंदाज दीपेश पाटील अष्टपैलू खेळाडू. हाही फलंदाज एक आक्रमक रूप कधी घेऊ शकतोय. आणि या चेंडूवर चौकार येतोय. 4 धावांची धावसंख्या होती ती 2-25. नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आमचे पाहुणे फ्लिपकार्ट मित्रा कंपनीचे विशाल प्रजापती सर आणि विकी पवार सर, मी आपलं शाब्दिक शब्दाने आभार व्यक्त करतोय. सर, आपण आलात, आपली वेळ खर्च करून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर इको वेअरहाऊसचे विराज दलवी, इकॉम वेअरहाऊसचे विराज दलवी आणि अक्षय बोटे या सरांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही शाब्दिक शब्दाने आभार व्यक्त करतो. वेलकम वेलकम सर. तर पुन्हा जाऊया मैदानामध्ये.
2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती 2 बाद 29. धावसंख्या चांगली झाली आहे, पण ज्या जास्तीचा पूल कर निखिल निखिल समीर आहे का निखिल तो बोल समीर हां समीर आलाय. पाहूया लेग स्टंपवर चेंडू होता आणि पंच निखिल सर आम्हाला वाईटची खून करतात. दरम्यान एक धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2 बाद 30. समीर याने आता पण चांगली गोलंदाजी केली होती, पण मोठ्या मॅचचा दबाव एक मोठा असतो. पुन्हा एकदा स्ट्राईकला स्वप्नील. आता मला जो हिट केला पाहूया, पण क्षेत्र आहे लावलेला आहे. तर एक धाव पूर्ण. फटका चांगला होता, पण जागा मात्र खराब निवडली होती स्वप्नील याने. दरम्यान 2 धावा पूर्ण दोन फलंदाज करतात. या 2 धावांनी धावसंख्या होती ती 32. तिथं संदीप पाटील होते, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. पुन्हा एकदा समीर गोंदच्या मार्गावर सामना करेल तो स्वप्नील. पुन्हा लेग स्टंपवर स्वप्नील ऑफ स्टंपला खेळतोय आणि समीर लेग स्टंपवर चेंडू टाकतोय. दरम्यान 2 चेंडू आतापर्यंत वाईट टाकले समीर यांनी. पुन्हा धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2 बाद 33. आता लाईन सापडली होती, पण थ्रो मध्ये एक एक्स्ट्रा धाव दिलेली ती. एकही धाव नव्हती. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आपल्या फॉलो थ्रो मध्ये समीर याने, पण फलंदाज बाद करण्याच्या नादामध्ये एक एक्स्ट्रा रन दिले. पण त्यांना ठाऊक होतं जर नॉन स्ट्राईकला जो प्लेयर आहे तो दीपेश आहे, तो पण एक अष्टपैलू खेळाडू आहे. ही विकेट जर भेटली असती तरी त्यांना फायदा झाला असता. पाहूया पुन्हा एकदा दीपेश स्ट्राईकला सामना करतो. दीपेश समीरचा आणि चौकांच्या हॅट्रिकवर आहेत दीपेश. पाहूया पूर्ण होते का चौकांची हॅट्रिक. पुन्हा एकदा चेंडू जातो तो काऊ कॉर्नरला. दरम्यान एक धाव पूर्ण आणि मग दुसऱ्याचा प्रयत्नही नसेल. दरम्यान आमचे कीपर समीर सर चांगल्या प्रकारे गॅदर करतात आणि एका धावावर थांबवतात दोन्ही फलंदाजांना. आमचे थर्ड मॅनला कॅप्टन दीपेश पनामा कॅप घालून. पुन्हा एकदा समीर जोरात हिट करण्यामध्ये पुन्हा एकदा निर्धार जातो. चेंडू पायावर आदळतो. दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 36. 2 बाद 36. पायांची हालचाल बघायला भेटत नाही दोन्ही फलंदाजांनी. दरम्यान समीर चांगल्या ठिकाणी टप्पा ठेवलाय आणि आपले चेंडू चौका षटकापासून वाचवत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो दीपेश. आता मात्र ऑफ साईडला गेले. चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या वरती. षटकार. छक्क्या धावसंख्या होती ती 2 बाद 42. खूप महागडे शतक म्हणावं लागेल समीरचं. आतापर्यंत लांब लचक ज्याप्रमाणे माकरा शेपट असते त्याप्रमाणे हा षटक चाललेला आहे. चला बॉल चेंडू अवेलेबल करून द्या. तिकडे भेटत असेल तर हा चेंडू द्या. जुना चेंडू नाही जुना. करू करू पाहूया पुन्हा एकदा समीर गोंदच्या मार्गावर सामना करेल दीपेश. क्षेत्ररक्षणामध्ये काही चेंज करताना चेंडू मॅच बॉल आलेला आहे. समीर गोंदच्या मार्गावर सामना करेल तर दीपेश. एक षटकार ठोकला आतापर्यंत. पुन्हा एकदा पाहूया चेंडू उंच गेलेला आहे. लांबी सापडते का.
वाटतं मिसफील्ड झाली आणि चौकार गेलेला आहे. दरम्यान शेवटच्या चेंडूवर समीरेच्या चौकार खेचलाय. चौकार सहाय्याने धावसंख्या होती ती 46. 2 बाद 46. तर स्लॉग ओव्हर पाहूया कुठला. पाहूया संगनायक दीपेश सर हे कोणावर जबरदस्त सोपवतात. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर याला म्हणतात. हानामा षटक क्रांती याच्यावर सोपवले. क्रांती याच्यावर सोपवलेला आहे. दोन्ही हिटमॅन मैदानामध्ये सज्ज आतापर्यंत स्वप्नील आणि दीपेश. क्रांती वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं शतक घेऊन सामना करेल स्वप्नील. पहिला चेंडू तो मिड विकेटच्या वरनं पाहूया. एक बाउन्स शतक फील करतो. एक धाव पूर्णचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं दोन्ही धाव पूर्ण करत आहेत. या दोन धावसंख्या होती 48. 2 बाद 48. आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणायला हरकत नाही कारण आतापर्यंत या षटकातील अजूनपर्यंत 5 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धावसंख्या होते षटकाच्या बाबत 54. पुन्हा एकदा स्वप्नील. आता हा जातो बिग 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 षटकार. कीर्तीची मला वाटते पूर्ण कीर्ती ओळखून घेतलेली आहे स्वप्नील याने. क्रांतीची पूर्ण क्रांती ओळखून घेतलेली आहे स्वप्नील याने. पुन्हा एकदा स्वप्नील. 2 चेंडू मग 10 धाव जमवले. आता पाहू पुन्हा एकदा चेंडू येतो तो लॉंगला शतरक्षण जे जज करतात आणि सुंदर झेल पकडलाय तो क्षेत्ररक्षक सौरभ याने. स्वप्नीलच्या स्वरूपात एक मोठा झटका बसतोय. अमेझॉन टायगरला आणि स्वप्नील ही जागा भरून काढून नवीन आला फलंदाज वीरेन पटेल. या 3 षटकासमोर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 60. तर पुन्हा एकदा क्रांती गोंच्या मार्गावर सामना करेल तो. ऑफ साइडला चेंडू कटवलेला पाहूया. एक शतकीचा चेंडू धावत आहे आणि दोघांमध्ये शर्यत लागले. अखेरकार चेंडू शर्यत जिंकतोय आणि सीमा पार होतोय. चौकार. या चौकार सायन झाले. धावसंख्या होती 64. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू शेष असावा. धावसंख्या 64. पाहूया 70 68 का 64. या चेंडूवर लगेच समजेल आपल्याला. एक शर्यत लागली होती या चौकारामध्ये. रतिकेश. पुन्हा एकदा त्यांचेच कडे चेंडू झाले. आता मात्र कच्च्या शतक नाही करत. त्याही आमचं सांगणं ऐकलंय आणि फलंदाज बाद होतोय. सुंदर झेल पकडलाय. पटेल आउट होतोय आणि धावसंख्या स्थिर 64 आणि 65 धावचं आव्हान ठेवलंय ते विजयचं.
हॅलो चेक. तर तिसरं षटक घेऊन येतो राजू पाटील. लेग स्पिन चेंडू केला होता, आता मात्र उंचावून चेंडू जातोय सीमा पार. षटकार. राजू पाटील स्वागत करताना कृष्णा. हजारो येतील हजारो जातील घेणार नाही त्याची जागा. हजारो येतील हजारो जातील घेणार नाही त्याची जागा. कोणी घेणार नाही त्याची जागा. रोहित शर्मा हिटमॅन माझा खरा मुंबईचा राजा. रोहित शर्मा त्या षटकार सहाय्याने धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा जोर हिट करण्यामध्ये आता मात्र स्लो डिलिव्हरी केली होती. कृष्णाला काही समजली नाही. दरम्यान निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 2-13. फुलटॉस चेंडू होता, मात्र फायदा होऊ शकत नाही. फलंदाज फ्लाईट दिला होता चेंडूला राजू याने. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र दिशाहीन चेंडू. दरम्यान वाईट चेंडूची खून करतो आमचे पंच. ज्याप्रमाणे बगला आपले दोन्ही पंख फसवतो त्याप्रमाणे आमचे पंच दोन्ही हात फसवतो ना. वाईट चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 14. 2-14. पुन्हा एकदा राजू गोंदूच्या मार्गावर लेग स्पिन ऑफ स्पिन करताना. आता मात्र पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया आणि 1 बाउन्स सीमा पार चौकार होतोय. आहे जगात तो हिटमॅन बनले सारे त्याचे फॅन. आहे जगात तो हिटमॅन बनले सारे त्याचे फॅन. बनले सारे त्याचे फॅन. खरोखर भारतीय टीम मध्ये जे आपले खेळाडू आहेत प्रत्येकाला एक पदवी दिलेली आहे. हिटमॅन, मास्टर ब्लास्टर, लिटिल मास्टर. दरम्यान षटक समाप्त होत आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 6च्या सरासरीने, म्हणजे कासवाच्या गतीने पुढे साधारण धावसंख्या होती 18. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. धावांची गरज आहे. माफ करा, चाय मागा चाय, कारण आमच्या स्कोरला सुस्ती आले. फुलटॉस चेंडू पण फायदा काय उचलता आला नाही समीर सरांना. दरम्यान एक धाव पूर्ण प्रयत्न असेल आणि दुसऱ्या धाव कृष्णा बाद होतोय. निश्चित दीपक यांनी सांगितलं होतं सर तुम्ही मारा, मी फुलटॉस देतोय. दीपेशचं म्हणणं असेल सर फुलटॉस घ्या, छक्का मारा पण पगार वाढवा. आणि नवीन बॅटल समीर पाटील. दीपक यांची भूमिका आम्ही ओळखलेली आहे. फुलटॉस टाकतात, स्लो टाकतात समीर समोर, आणि धाव घेतली नाही याच्यावर. आता मात्र चेंडू तो काऊ कॉर्नरच्या वरनं आणि षटकार. दीपेशचा म्हणा सर मी माझं काम केलंय, ज्याही तुम्हाला फुलटॉस टाकले नाही त्यांचं तुम्ही बघून घ्या, पण माझं काम करून टाका. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. दरम्यान आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे. दरम्यान वाईट चेंडू. दीपक फुलटॉस टाक.
दीपक, आम्हाला तुमची भूमिका समजली आहे. निश्चित तुमचा पगार वाढेल. आता मॅच संपवायच्या मागे लागा. सुंदर चौकार, शॉर्ट ट्रान्झिशन चौकार होते. एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. आता दीपक म्हणसेल, सर एक षटकार मारून पगार वाढवा माझा. गेला गेला, काव कोणाच्या वर नाही गेला. बिगेस्ट बिग 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 षटकार. भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. चेंडू घ्यायचं, चेंडू चेंडू कलेक्ट करा. धन्यवाद. शेवटच्या चेंडू षटकार मारला तो समीर सराने, पण काय मॅच विन करून दिले नाही. तर या सामन्याचा सामनावीर स्वप्नील मांजे वैयक्तिक 20 धावा आणि 2 गडी बाद केला होता. मुंबई इलेव्हनचे त्यांनी कंगोड मोडलं होतं पॉवर प्ले षटकामध्ये. असा ठरलाय तो मॅचचा मानकरी स्वप्नील. Mumbai 11 song. हॅलो. चला, मॅचचा मानकरी स्वप्नील वैयक्तिक 20 धावा बॅटिंग मध्ये आणि गोलंदाजीमध्ये 2 गडी बाद केले होते. असे स्वप्नील मॅचचा मानकरी ठरलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते